नमस्कार मंडळी. मंडळी, वारंवार सूचना दिल्यानंतर सुद्धा आपल्याला काही गोष्टी समजत नाही असं वाटते. कारण तर ज्या अर्थी राज्य सरकारच्या माध्यमातून नुकसान भरपाईची रक्कम वाटप करण्यात आलेली आहे, त्याचबरोबर पेरणीचं अनुदान सुद्धा वाटप करण्यात आलेले आहे, परंतु अनेक शेतकऱ्यांनी आतापर्यंत केवायसी केला नाही. याचं कारणच समजत नाही. कारण तर राज्य सरकारच्या तिजोरीत आतापर्यंत 655 कोटीचा निधी हा बाकी आहे. कारण तर राज्य सरकारने सांगितलेले, त्याचबरोबर मुख्यमंत्री फडणवीस असतील यांनी सुद्धा सांगितलेले, या ठिकाणचे जिल्हाधिकारी असतील त्यांनी सुद्धा वारंवार सूचना दिलेल्या आहेत. कॅम्प घेतले जातात. या कॅम्पच्या माध्यमातून सांगितलं जातं की आतापर्यंत आपण केवायसी केली नसेल तर केवायसी करून घ्या. एखाद्या ठिकाणी काय होते, माहीत व्यक्ती असते, त्या माहीत व्यक्तीचे पैसे आपल्याला मिळत नाही. आपण उगाच कुठंतरी पासबुक घेऊन हिंडत राहतो. आपली केवायसी करणं महत्त्वाचे असणार आहे. केवायसी केल्याशिवाय तुम्हाला कोणत्या प्रकारची नुकसान भरपाईची रक्कम ही दिली जाणार नाही. आता महत्त्वाचं म्हणजे माझी सेवा केंद्र या ठिकाणी त्या याद्या उपलब्ध आहेत. याद्या उपलब्ध असताना सुद्धा आपण केवायसी करत नाही. राहुल गुप्ता सर, हिंगोली जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून वारंवार एक कॅम्प घेतला जातात. शेतकऱ्यांना समजावून सांगितले जाते की आपण केवायसी करून घ्या, त्याशिवाय आपल्याला नुकसान भरपाईची रक्कम, रब्बीचं अनुदान हे दिले जात नाही. अशा सूचना दिल्यानंतर सुद्धा आपण चुका करतो. म्हणून आपण कुठेतरी सरकारवरती नाव बोटतो किंवा सरकारला दोष देत राहतो. आता माझी नुकसान भरपाईची रक्कम जमा झाली नाही, परंतु आपण केवायसी नाही केली तर आपले पैसे कसे जमा केले जातील, असंही परत एकदा आव्हान आहे. कारण तर परत एकदा आज कृषी मंत्री धनंजय मामा यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेले, राज्य सरकारच्या तिजोरीत 655 कोटीचा निधी अधिकही पडेल आहे. तो कर्जमाफीचे जे काही नुकसान भरपाईची रक्कम असेल ती वितरित केली जात नाही. याचे महत्त्वाचे कारणच ते आहे. कारण तर आतापर्यंत केवायसीच झाल्या नाही. केवायसी करून घ्या मित्रांनो. केवायसी केल्याशिवाय तुम्हाला पैसे मिळणार नाहीत. जर एखाद्या घरातील व्यक्ती मयत असेल तर त्याची सुद्धा आपल्याला केवायसी करता येते. त्या ठिकाणी आपलं आधार कार्ड द्या. स्वतःचं जे काही लाभार्थी असतील त्या ठिकाणी आपण माझी सेवा केंद्र या ठिकाणी जा. त्या ठिकाणी आपला अंगठा लावा. त्या ठिकाणी आपलं आधार कार्ड वापरा आणि केवायसीची पावती घ्या. केवायसीची पावती घेतल्यानंतर तुमची जी काही बँकेचं पासबुक असेल, स्वतःचं लाभार्थी जे काही वडिलाचा जो काही वारसदार असेल, मुलगा वगैरे, त्याचं आधार कार्ड, बँकेचं पासबुक घ्या आणि ती दिलेली तुम्हाला केवायसी पावती, हे सगळे कागदपत्र घेऊन परत एकदा तहसीलला जा. त्या ठिकाणी तुमची परत एकदा ती व्हेरीफाय केलं जाईल आणि तुमचे पैसे तुमच्या वारसाच्या आधारे ते पैसे तुमच्या खात्यावरती जमा केले जातील. म्हणून एक महत्त्वाचा असा अपडेट द्यायचा विषय घेतला, म्हणून तुम्हाला ती माहिती देण्याचा प्रयत्न केला. नक्कीच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. जय शिवराय.